काही महिने पाणी राहते। किल्ल्याच्या मध्यभागी असलेला भव्य राजवाडा आज जीर्ण अवस्थेत आहे। पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत। पूर्वी किल्ल्यात 3 मोहल्ले होते, यापैकी 2 मोहल्ले मुस्लिमांचे होते आणि 1 इतरांचे होते। पूर्वी किल्ल्यात मोठी वस्ती होती। राजेशाही संपल्यानंतर त्या सर्व वस्त्या तिथून उठवल्या। ह्या तोफा पंचधातूच्या असल्याकारणाने इथे कितीही ऊन पडले तर ह्या तोफा थंडच राहतात। हा महालांमध्ये जाण्याचा रस्ता आणि हा बुरुजांवर जाण्याचा रस्ता आहे। संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्यापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला असला तरी जंजिरा किल्ला मिळवणे त्यांच्यासाठी अशक्य होते। हे अजून हे भिंती याच्या चांगल्या आहेत, आपण बघू शकता, पण थोडा कचरा झाल्या कारणाने आपल्याला एकदम व्यवस्थित दिसत नाही। त्यामुळे आपण अंदाजा लावू शकत नाही। .572 तोफा आणि विस्तीर्ण क्षेत्रफळामुळे हा साखळी किल्ला बराच काळ अजिंक्य राहिला। समुद्राने वेढलेला हा जंजिरा किल्ला अनेक पर्यटकांना आकर्षित करतो। जंजिरा किल्ल्याला एक उंच तटबंदी आहे आणि तेथे 19 उंच बुरुज देखील आहेत। तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या आहेत।